नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ला हा जो काही परिसर आहे, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसं हा जो काही परिसर आहे, राजापूर, तसं रत्नागिरी, सखरापा, माखजन, कोयना, पाटण या सर्व परिसरामध्ये आज दुपारनंतर विजांचा गडगडाट, भाग बदलत अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. देवीघर, गोरेगाव, रोहा, लवासा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, भाग बदलत पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. अलिबाग, पेण, खोपोली, कासमत या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. मुंबईकडे देखील आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, शहापूर या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पालघर, बोईसर, वाणगाव, कासाखोड, मानोर या परिसरामध्ये विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. नाशिक, निफाड, सिन्नर, त्र्यंबक, खरपाडा, वणी, सापुतारा हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. नाशिककडे जोर जास्त आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. कोपरगाव, तर श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी हा जो काही परिसर आहे, विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण जास्त राहील. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर अकोला तालुक्याकडे जास्त आहे. अहिल्यानगरमध्ये तर इकडे राहुरी, गोडेगाव, भगोर, पाथर्डीकडे भाग बदलत पाऊस राहील. ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या परिसरामध्ये देखील भाग बदलत विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. चाकण, पुणे हा जो काही परिसर आहे, सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे. पुणे, दायरी, सुसगाव, कोणावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. साताराकडे जर बघितलं, साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये मेदा, वसुटपोट, सौराट, श्रीशिंगे तसं हा जो काही परिसर आहे, पुसा, सावेली, वडूज, अंदह, रहिमतपूर, कोरेगाव हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता. देवरा, अद्राकी, मोल, निधाल, दैवडी या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. सोलापूरमध्ये जर बघितलं, भाग बदलत पाऊस राहील. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. करमाळा, इंदापूर भाग बदलत पाऊस, विजांचा गडगडाट राहील. तसं अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळ, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. भाग बदलत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. सांगली, कोल्हापूरकडे जोर जास्त आहे. विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो. सांगली, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. सांगली, मालगाव, शिरोळ, मकसुली, तसेच इचलकरंजी, आष्टा, तासगाव, पलूस, इस्लामपूर हा जो काही परिसर आहे, कोल्हापूरचा काही परिसर, ज्योतिबैल, कोडोली, किनी, आष्टा, संगरूळ, परोळा, राधानगरी, गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मराठवाड्याकडे जर बघितलं, मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंट रेमेसी, पिपरी, निंबे, जळगाव, दौलताबाद, एलरगुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला तर हा जो काही परिसर आहे, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस, तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे. पिशोर, विरमगाव, सिल्लोड, भोकरदन, समर्थनगर, हसनाबाद हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो. जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये, जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बदनापूर, जालना, गोला, पांगरी, तारगाव भाग बदलत पाऊस राहील या ठिकाणी. अंबड, ईश्वरनगर, पाणीवाडी, तानवाडी,
वडीगोद्र, अमसगाव, शेवता, मंगरूळ, उमापूर या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, माजलगाव, बीड तसंच चौसाळा या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो. भाग बदलत पाऊस राहील. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये, धाराशिवकडे विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो. बीडकडे जोर जास्त आहे. येडशी, पेठ, खोंड, खामगाव, बेलीम, धाराशिव, तुळजापूर विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. लातूरकडे जोर कमी आहे. लातूरमध्ये भागबदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, औसा, यशवंतपाळ, उदगीर तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. परभणीकडे बघितलं तर गंगाखेड, परभणी, झरी, बोरी, जंतूर, सैलू, पाथरी हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट भागबदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. नांदेड, वगाळाच्या बऱ्याच भागामध्ये भागबदलत पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील. हिंगोलीकडे जर बघितलं, हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. हिंगोलीत पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, विदर्भात जर बघितलं, विदर्भामध्ये तर नागपूरमध्ये आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. भागबदलत पावसाची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी. गडचिरोलीकडे बघितलं, गडचिरोलीकडे देखील ढगाळ वातावरण राहील. भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. वातावरण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील. गडचिरोलीकडे, गडचिरोलीमध्ये पुढील 24 तासामध्ये 31 मार्च रोजी या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी आहे. गडचिरोलीकडे, चंद्रपूरकडे बघितलं, चंद्रपूरकडे देखील आज पावसाचा जोर कमी आहे. पुढील 24 तासामध्ये चंद्रपूरच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. चंद्रपूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. यवतमाळमध्ये बघितलं तर यवतमाळमध्ये आज पावसाची शक्यता आहे. यवतमाळच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी असून पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. वर्धा जिल्ह्याकडे भागबदलत पाऊस राहील. अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर अमरावतीमध्ये चांदूर, मोझरी, आष्टी या ठिकाणी भागबदलत पाऊस राहील. अचलपूर, चिखलदरा, चिखलदाई, रसाल धारणीकडे पावसाची शक्यता आहे. अकोलाकडे आज जोर जास्त आहे. अकोलामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय. खामगाव, पातूर हा जो काही परिसर आहे, वाशिम जिल्ह्याकडे देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बुलढाणाकडे देखील विजांचा गडगडाट, जबरदस्त पाऊस. बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर या परिसरामध्ये चिखली, मोहारा तसंच मेहकर हा जो काही परिसर आहे, लोणार, देऊळगाव राजा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जळगाव, भुसवळ, जामनेर तसंच धरणगाव, एरंडोल, परोळा, अमळनेर, चोपडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. भागबदलत पाऊस राहील. विजांचा गडगडाट, काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतो. गारपीट होण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागामध्ये, धुळे, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, शहादा, तोळदा, कलकुवा, कन्नी, नावपूर, विसरवाडी विजांचा गडगडाट सोबतच अवकाळी पावसासोबत गारपीट, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे खानदेशात. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये 31 मार्च रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.